हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी प्रियंका आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्यदायी आणि भरभराटीचा जाऊ दे ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात केली होती. सकाळची कामं आवरली आणि रोहिणीताई आणि मी निघालो होतो बोरीमध्ये तर MCNC कार्ड काढण्यासाठी. तर मग सकाळची सगळी कामं आवरल्याच्यानंतर मग ही अशी बाहेरची कामं आम्ही करत असतो. तर मग त्या पण कामं आवरून आल्या होत्या आणि आम्ही चाललो होतो त्यांच्या दुकानामध्ये. तर त्यांचंच पण आधार कार्ड त्याला लागतं ना, तर मग ते घ्यायचं होतं. तर ते त्यांच्या दुकानामध्ये होतं. तर त्यांचं दुकान जवळच आहे. तर मग इथं दादू दुकानावरती होता, म्हणजे त्यांचा मोठा मुलगा प्रथमेश. तर तिथं गेलो आम्ही. तर तिथं त्यांनी ते आधार कार्ड त्यांचं होतं ना, तर ते घेतलं. तर इथं त्यांची त्या दुकानामध्ये रासायनिक खतं, औषधं असतात आणि बियाणेसुद्धा या दुकानामध्ये अवेलेबल असतात. तर तिथून आधार कार्ड घेतला आणि निघालो बोरीमध्ये. तर बोरीमध्ये माही सेवा केंद्र आहे. तर मग तिथं हे MCNC कार्ड निघतं ना, तर मग ते आम्ही काढण्यासाठी चाललो होतो. तर इथं थोडासा शेतीविषयक भाग आहे. तर मग इथं पाणी आहे ना, तर भरपूर तुम्हाला इथं हिरवळ दिसत असेल. तर ऊस आणि ऊसाशिवाय दुसरं इथं काहीच नाही आहे बरं का. तर पुढं गेल्याच्या नंतर मग इथं एकदम ग्रीनरी भारी दिसते पाहण्यासाठी. तर पुढे गेल्याच्या नंतर मग झेंडूच्या फुलांची बागसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर इतकी सुंदर दिसत होती ना ती बाग, एकदम रंगीबेरंगी फुलं भारी दिसत होती केशरी कलरची. तर इथं पाणी असल्यामुळे ना पूर्ण बागायत बाग आहे. तर थोडंसं आतमध्येच आहे. तर बराच वेळ लागतो, 1-2-2.5 किलोमीटर आहे. तर इथं आम्ही चाललो होतो. तर भरपूर ऊन होतं बरं का. नाही तर आता पाऊस उघडला आहे ना, तर मग ऊन पण पडलं होतं. तर इथं तुम्ही पाहू शकता झेंडूची बाग एकदम भारी दिसत होती. तर म्हणलं चला तुमच्यासोबत पण शेअर करू. तर मग नंतर आम्ही गेलो बोरीमध्ये. तर मग बोरीमध्ये गेल्याच्या नंतर मग इथं ते जवळच आहे, शाळेपासून थोड्याच अंतरावर आहे. तर मग इथं गेल्याच्या नंतर एवढी काही जास्त गर्दी नव्हती. पण एक 10-12 जण होते. तर मग काहींचे कार्ड काढून झाले होते, तर काही कार्ड न्यायला आले होते. तर काही ताई कार्ड जमा करण्यासाठी आल्या होत्या. तर तिथून मग आम्ही ते कार्ड काढलं. जास्त वेळ काही लागला नाही. त्यानंतर मग आम्ही आलो मार्केटमध्ये, म्हणजे केडगावमध्ये. तर मग इथं आम्हाला आहे ना थोडीशी शॉपिंग करायची होती ना, तर मग त्यासाठी आलो. तर ही तुम्हाला दिसतं इथं हा केडगावची बाजारपेठ आहे. तर इथं फळं वगैरे भाजीपालासुद्धा एरवी मिळतो आणि काही दुकानं बंद होती. तर त्यानंतर मग आम्ही आलो साडी शॉपिंग करायची होती ना, तर मग साडीच्या दुकानामध्ये. तर इथं साड्या आहेत ना, आता श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधनसाठी भरपूर स्टॉक आलेला आहे आणि खूप छान छान साड्या आलेल्या आहेत. तर मग इथं आम्हाला 2 साड्या घ्यायच्या होत्या. तर मग आम्ही आलो. तर एक थोडंसं कॉटनमध्ये घ्यायची होती आणि एक बांधणी पॅटर्नमध्ये घ्यायची होती. तर मग आम्ही बोललो तसा पॅटर्न दाखवा. तर मग इथं बऱ्याच व्हरायटी तुम्हाला इथं पाहू शकता तुम्ही. श्रावण महिन्यासाठी सुद्धा स्पेशल व्हाईट कलरची सुद्धा साडी आलेली आहे. तर क्रीम कलरमध्ये थोडंसं मोती कलरमध्ये आम्ही अशी साडी चॉईस केली. तर एकदम छान साडी चोपून बसते ही. तर तुम्ही इथं पुढं पाहू शकता. ही साडी आम्ही घेतलेली आहे. तर याचा पॅटर्न पण दिसायला खूप छान दिसतो आणि हा जो दिसतोय ना माझ्या हातातला, तर हा ब्लाऊज पीस आहे. तर एकदम मस्त कलर कॉम्बिनेशन आणि नेसल्यानंतर आहे ना खूप चापून चोपून बसणारी साडी. मोती कलर आवडला तर मग तो आम्ही घेतला. त्यानंतर मग आम्हाला आहे ना तर आम्ही ना थोडंसं कुठं साडी ही आहे का डॅमेज आहे का ते पाहत होतो. तर अजिबात कुठं नव्हती. तर कसं होतं दुकानामध्येच बघून घेतलं म्हणजे मग बरं पडतं, नाही तर मग परत डबल बदलायला यावं लागतं. त्यानंतर मग आम्ही ही बांधणी पॅटर्न आहे ना हा हा कलर घेतलेला आहे. त्यानंतर मग आम्ही निघालो दुकानामधून निघालो आणि पूनमने ना मला येताना थोडासा किराणा आणायला सांगितलं होतं, 1-2-3 वस्तू. तर मग तिने पैसे दिले होते. तर मग जवळच दुकान आहे या काकांचं. तर मग त्या दुकानामध्ये गेलो. एकदम कपड्याच्या दुकानासमोरच आहे. तर मग तिने मुगाची डाळ वगैरे काही 2-3 वस्तू आणायला सांगितल्या होत्या, त्या घेतल्या. त्यानंतर मग माझी तब्येत जरा थोडी ठीक नव्हती. तर मग मेडिकलमध्ये गोळ्यासुद्धा घेतल्या थोड्याशा आणि सर्दी खोकला, आता वातावरण थोडंसं चेंज आहे ना त्यामुळं. तर मग गोळ्या घेतल्याच्या नंतर मग आम्ही निघालो घरी. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर
हा व्हिडिओ तुम्हाला येतोय रविवारचा. तर रविवारी ना दुपारी कल्याणी आली होती. तर मग हा जे मागवलेला आहे ना, तर हे बेबी वेलकमचं आहे. तर लवकरच आपल्या बिल्डिंगमध्ये एक छोटंसं छान असं बाळ येणार आहे. तर तुम्ही त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा. पण आल्याच्या नंतर तुम्हाला तो सुद्धा व्हिडिओ मी शेअर करणार आहे. तर इथं कल्याणीने एक साडी पण आणली होती. तर मग ती दाखवत होती. तर त्यानंतर मग पूनम पण आली. तिने पण साडी पाहिलेली आहे. तर तिला पण ती साडी आवडली. आता आमची पूनम म्हणजे साडी लवरच आहे बरं का. तिला साड्या खूप घ्यायला आवडतात आणि घालायला सुद्धा आवडतात. तर घरी असल्याच्या नंतर ती गाऊन वगैरे घालती, ड्रेस वगैरे घालती. पण असं काही नाही, चला असो. तर इथं बेबी वेलकमचं जे आणलं होतं ना, तर ते कल्याणी पाहत होती. तर अगोदरच हे मिशोवरून मागवलं होतं. तर हे काल पार्सल म्हणजे शनिवारी आलं होतं आणि रविवारी कल्याणी इथं आली होती. तर मग ती काय काय आलं ते पाहत होती. तर इथं बरंचसं काही बलून वगैरे, बेबी दुधाची बाटली वगैरे काही बरंच काय 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 होतं त्याच्यामध्ये. तर ते नंतर मग फुगवावं लागतं. तर इथं समृद्धीसुद्धा सगळं पाहत होती. तर भारी दिसतंय. तर पूनम पण म्हणत होती मस्त दिसतंय. तर तुम्हाला कसं वाटलं हे सगळं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर इथं चाललं होतं त्यांचं बघायचं. त्यानंतर मग दुपारची वेळ झाली होती. तर कल्याणी सकाळी लवकर निघाली होती. ती पुण्याला जॉबला असते. तर मग ती आल्याच्या नंतर मग जेवण तिने केलं नव्हतं, फक्त नाश्ता करून आलेली होती. तर मग नंतर मग मी स्वयंपाक पण बनवलेला होता. तर मग समृद्धी आणि सिद्धीने जेवण केलं होतं. तिचा क्लास होता, ती क्लासला गेली होती. तर इथं पाहू शकता तुम्ही बलूनसुद्धा यामध्ये आलेले आहेत आणि बरंचसं काय काय आलेलं होतं. अगदी साईडने लावण्यासाठी झिरमाळ्या, वेलकम नाव, आणखीन मग बेबी गर्ल नाव, त्यानंतर आणि हे समृद्धीला आहे ना आमच्या असं काढून ती पाहत होती. तर तिला मी बोलले, जर ती एकदम असं काढलं ना तर मग कल्याणी बोलत होती तिला सांगा, एक तिने असं काढून ठेवलं ना तर नंतर मग गुत्ता वगैरे होतो. तर त्यानंतर मग सिद्धी क्लासला गेली होती. तर ह्या दोघींना आहे ना भूक लागली होती. तर मग ह्या दुपारी मस्त असं जेवण करत होत्या दोघीजणी. त्यानंतर मग थोड्या वेळ आम्ही गप्पा-चप्पा मारल्या. त्यानंतर मग संध्याकाळची वेळ झाली. तर मग मी आप्पेचं भिजायला घातलं होतं ना, तर मग छान असे सगळ्यांसाठी आप्पे बनवले आणि त्याच्यासाठी थोडीशी आता हे आप्पे आहेत ना, हिरवी मिरची, टोमॅटो, कांदा, कोथिंबीर, जिरी, मोहरी अगोदर फोडणी देऊ नये ना, त्यानंतर पिठामध्ये मिक्स केलं ना, तर हे आप्पे नुसतेसुद्धा खायला भारी लागतात बरं का. तर हे आप्पे आहेत ना, माझी मुलं नुसतेसुद्धा खातात किंवा सॉस असतो ना, त्या सॉससोबत खातात. अगदी चटणीची गरज पडत नाही. तर मग मी सगळे आप्पे असे बनवून घेतले आणि सगळ्यांनी गरमागरम खाल्ले. तर मुलांचा चालला होता अभ्यास. तर त्यानंतर मग मी एक डिश काढून घेतली. त्यानंतर मग दुसरी पण डिश त्यावर ठेवायला घेतली. तर मग आज संध्याकाळचा मेनू थोडासा थोडंसं हलकं-फुलकं असं जेवण होतं. आता श्रावण महिना चालू आहे ना, तर मुलांना असंच थोडंसं चटर-पटर खायला आवडतं. तर मग सुट्टी असली किंवा संध्याकाळचं जर बेत असेल तर मग मी असंच काहीतरी बनवत असते. कारण सकाळी जर बनवलं ना, तर मग आपल्याला दुपारीसुद्धा स्वयंपाक बनवावा लागतो आणि दिवस त्यातच जातो. त्यामुळं मग असं काही वेगळं बनवायचं असेल तर मग मी संध्याकाळीच बनवते. म्हणजे आता मिस्टरांना काय आमच्या आप्पे वगैरे एवढं काही आवडत नाही. तर मग त्यांच्यासाठी एक भाकरी बनवली की होऊन जातं. तर इथं तुम्ही पाहू शकता आप्पे एकदम असे सुंदर मऊ लुसलुशीत झाले होते. तर सगळ्यांनी खाल्ले. खूप छान झाले होते. तर मी तुम्हाला माझे जे झाडं आहेत, जे हॉलमध्ये मी मांडलेले ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. ते एकदम मस्त आणि छान दिसतात. अगदी हॉलचं उघडले-उघडले आहे ना, हॉलचा दरवाजा उघडले-उघडले एकदम ग्रीनरी पाहिलं आहे ना, भारी दिसते. तर मनी प्लांटची काळजी कशी घेतात ते आणि मनी प्लांट कसा लावायचा, त्यानंतर कशी काळजी घेतली जाते त्याची, तर मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत एक दिवस नक्की शेअर करेन. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करणार आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसोबत मी तुम्हाला पुन्हा भेटणार आहे. तोपर्यंत सर्वांना शुभ संध्याकाळ आणि बाय. श्री स्वामी